जे आहे तर त्याचा वापर करायला काय हरकत आहे. गणेश गणेश थोडस आजूबाजूला. धन्यवाद. नॉट आउट. तिसऱ्या पंचांनी लगेच इथे निर्णय कळवलाय. 2 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ. एक शॉट आहे आताची एकच आहे. हा बॉल देखील कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा 2 धावा आहेत त्या मात्र यशस्वी असतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती इनमिन 3 साडेमाडे 3 3 धावा. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. विशाल निगोट इथे गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा जाणून बुजून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अप्पर कटचा वापर आणि त्या दरम्यान येईल चौकार 4 धावेंसाठी. 4 रन्स. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आपण पाहतो इथे 7 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये. जो अंदाज इथे सनी पवार यांचा पाहायला मिळतोय आणि त्यांनी दर्शवलंच होतं की आता बेस्ट ऑफ द बेस्ट बॅटिंग अथवा गोलंदाजी माझा करण्याचा प्रयत्न असेल सुपर 8 मध्ये. इथे देखील काहीसं बदलालित्य. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रॉपर टायमिंग अथवा गॅप मध्ये चेंडूला धाडता आलं नाही. चेंडू मात्र निर्धाव सरळ मिडऑफच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. सुरुवात तर चांगली केली आहे. शेवट कशा पद्धतीने केला जाईल. विशाल निगोट इथे गोलंदाजी मार्ग वरती. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 7 धावा इथे खर्च केल्यात. इथे मात्र स्विचिटचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न वेळेस थांबवला. फॉलो केलं गोलंदाजाने फलंदाजाला आणि त्याचा नक्कीच फायदा होतोय. हा माइंडसेटचा विचार आहे की नक्की बॅटरच्या मनामध्ये काय चाललंय हे जर गोलंदाजाला ओळखता आलं तर मात्र अशा प्रकारची गोलंदाजी करता येते. पहिल्यांदाच ठरवलं की बॅटर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेल आणि लगेच आपण पाहतोय डावे इष्टीच्या बाहेर चेंडू मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये यश देखील मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता 7 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक वेगात जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. थोडेसे फंबल आहेत. सिंगल घेतला जाईल. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या 8. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. 8 धावा त्या मैदानामध्ये पूर्ण केल्या जात आहेत. राम मरगळे यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. राम मरगळे यांच्या प्रत्येक षटकारासाठी निलेश वाळुंज यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक कॅश दिलं जाईल. ते देखील इथल्या इथेच. काय होतं ज्यावेळेस पारितोषिका लावली जातात ना त्यावेळेस त्या खेळाडूवरची जबाबदारी अधिक वाढते आणि ते प्रेशर मध्ये नाही माझ्याकडे नाही तुमच्या हाताने तुम्ही द्यायचे जेवढे मारतील तेवढे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज महेश डावखुऱ्या शैलीचा अजून एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती इथे सज्ज होत आहेत. चला 40 मिनिटं लक्षात असू द्या. वेळ आता खर्च करू नका त्याचा फायदा होणार नाही. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. महेश पहिलाच बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 9. दुसऱ्या षटकाची सुरुवात अवांतर धावेने इथे केली जाते. 9 धावा आतापर्यंत झाल्यात.
सुरुवात तर अवांतर धावेने आहे. पाहूया शेवट कशा पद्धतीने केला जातोय. इथे पॉवर प्लेचं षटक आहे दुसऱ्या क्रमांकाचं P2. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्राईकला सनी पवार कॅप्टन. अक्रॉस द बॅट. विडांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे वाईडिश होते परंतु स्वतःला सावरलं आणि त्यानंतर एक चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. अग्नेन इथे आपण पाहतोय विडांच्या दिशेने तैनात आहेत. गौरव अग्नेन मिडॉन मध्ये सज्ज आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळला. विशाल निगोट तिथे तैनात. इथे मात्र विकेट गमावली जाते. सनी पवार बॅक टू द पॅव्हेलियन.
ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान खडकवासला प्रीमियर लीग स्थानिक खेळाडूंसाठी मॅन ऑफ दी सिरीज ची आकर्षक अशी बाईक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभली आहे, विशाल सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. विशाल कदम सरांचं शुभागमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. नांदेड सिटी 11 या संघाला खऱ्या अर्थाने पाठिंबा देण्यासाठी त्यांचं शुभागमन होत आहे, कारण त्यांचा फेवरेट प्लेयर शरद वाल्लेकर इन ऍक्शन ते मैदानामध्ये खेळतात आणि नेहमीच शरद वाल्लेकर आणि त्याचबरोबर विशाल कदम सर एकत्रित राहणारी मंडळी आहे. त्यामुळे आपल्या दोस्ताला, आपल्या मित्राला पाठिंबा देण्यासाठी त्यांचं शुभागमन इथे होत आहे. इथे मात्र गती परिवर्तन, फुलटॉस चेंडू ऑन साइडला इथे खेळला आहे. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने होणारी वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. राम मरगळे आणि त्याचबरोबर सनी शेडावत, मला वाटतं पहिल्यांदा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघितलंय 14 चेंडू नंतर राम पहिल्यांदा स्ट्राईकला आलाय. जो पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅटर आहे ना, तो पॉवर प्ले संपल्यानंतर आलाय. प्रत्येक षटकारासाठी निलेश वाळुंज यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे राम मरगळे यांना. हा चेंडू देखील इथे निर्धाव. गोलंदाजी मार्क वरती प्रवीण मोडक यांना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथे साकारतायत. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 1च धाव खर्च केली आहेत. फार संत गतीने धावा बनवण्याचा प्रयत्न आहे. पुढचा बॉल प्रवीण मोडक यांचा. इथे देखील खेचून मारलाय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15. तिसरं षटक सुरू असताना 15 धावा आतापर्यंत झाल्यात. 15 रन्स ऑन बोर्ड. 15. पुढचा बॉल सनी शेडावत यांच्यासाठी. प्रवीण मोडक इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे मात्र चूक करतील. एक सोप्पा झेल हातातून निसटतोय. सनी यांना मिळालेलं जीवदान तुम्ही मागच्या 3 मॅच मध्ये बघा. ज्याला जीवदान मिळालंय ना, त्याने इथे धावा बनवलेल्या आहेत. त्यामुळे इथे आता सनी त्या जीवदानाचा फायदा घेतील का? राम मरगळे पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज आहेत. कलात्मकता नेहमीच त्यांच्या बॅटमध्ये असते. गती काहीशी कमी केली. प्रवीण मोडक अप्रतिम असं गोलंदाजी. फक्त आणि फक्त आपण बघितलं ना तर 4 धावा या गोलंदाजांनी खर्च केल्यात. फक्त 4. 3 षटकानंतर 17 धावा आता 30 चेंडूंमध्ये कितपत बनवल्या जातील? फायटिंग स्कोर 80 ते 90 धावेंपर्यंत आहे. त्यापेक्षा जर कमी झाल्या तर मात्र संघ अडचणीत येऊ शकतो. यश डीजे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत महेश. टावखुऱ्या शैलीचा अजून एक हुशार गोलंदाज. नांदेड सिटी 11 या संघाने नक्कीच मजबूत पकड पहिल्या 3 षटकामध्ये तर मिळवली आहे. सचिन 11 एकच बॅटर बाद आहेत, परंतु म्हणावी तशी धावसंख्या उभी झालेली नाहीये. राम मरगळे ते आपण पाहतोय बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. राम मरगळे देखील होतील बाद. विकेटचं होईल पतन. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
बाद आहेत. 17चा खतरा इथे दिसून येतोय, जो प्रामुख्याने राम मरगळे इथे बाद होत आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर म्हणावी तशी कामगिरी करताना पाहायला मिळाली नाही, परंतु नवीन बॅटर संघाचे आयकॉन खेळाडू आहेत साहिल पवार आणि फ्रॉम शिक्रापूर. ॲज अ आयकॉन म्हणून आपण घेताना त्यांना पाहतोय. मागच्या मॅच दरम्यान त्यांच्याशी केलेली चर्चा, त्यावेळेस त्यांनी सांगितले की म्हणावा तसा खेळ माझा लीग मध्ये झाला नाही, परंतु सुपर 8 तिथून पुढचा प्रवास खऱ्या अर्थाने अवघड आहे आणि त्यामध्ये माझ्याकडून खेळ होणं फार गरजेचं आणि त्यासाठी मी प्रयत्न नक्कीच करेन. परंतु महेश ते पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतायत. इथे सफल आणि सफल दोन्ही गोष्टी एकत्र. साहिल पवार यांची पॉवर, बॉल सीमारेषा पार, येईल षटकार. 6 धावा. जर चेंडू हरवला असेल तर नवीन चेंडू घ्या. चला, साहिल पवार यांच्या बॅट मधून एक दमदार फटका षटकारासाठी खेळण्यात येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होती ती 23 धावा. साहिल पवार एक उत्कृष्ट असे ऑलराऊंडर देखील आहेत. मागच्या काही स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ देखील आम्ही पाहिला आहे. गोलंदाजी तर फार भन्नाट आहे, परंतु बॅटिंग मधलं जे कौशल्य आहे ते फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती. एक धाव तर वेगात पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न केलाय विशाल निगोट इथे तैनात. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. 3.3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 25 धावा. 2 बॅटर इथे बाद आहेत. एकदा एक चांगला झेल इथे टिपला जातोय आणि साहिल पवार देखील इथे बाद होत आहेत. विकेटचं होईल पतन. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. फार मोठी पडझड इथे सचिन 11 या संघाकडून होतीये. षटकार मारला, परंतु त्यानंतर मात्र प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न सातत्याने आणि त्यामध्ये साहिल पवार बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सनी शेडावत यांच्या समवेत संकेश मरगळे, SM. काल देखील या खेळाडूने चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली होती. आज ते कशा प्रकारे कामगिरी करतायत. Left arm over, 2 to go. महेश वारंवार चांगली गोलंदाजी करतायत. 13 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 3 बॅटर देखील त्यांनी बाद केलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आल्या आल्या SM यांच्या बॅट मधून देखना रुबाबदार षटकार. 6 धावेंसाठी. सिक्सर. होते ती 31. 3 बॅटर बाद. 31 धावा झाल्यात. पुढचा बॉल हा चेंडू मात्र बरकटला जातोय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 32. अतिरिक्त धावा देखील इथे फार महत्वाच्या आहेत आणि अतिरिक्त धावा
इथे स्कोर कार्ड मध्ये जोडल्या जात आहे. सचिन 11 या संघाला या धावा देखील फार गरजेच्या आहेत, कारण म्हणावी तशी धावसंख्या उभी झालेली नाहीये, विकेटही गेल्यात. त्यामुळे जे बॅटर आहेत त्यांच्यासाठी ही संधी मिळते अवांतर धावींची देखील. धावसंख्या 32 आहे, 3 बॅटर बाद. हा चेंडू देखील इथे आपण पाहतोय, चेक केलं जाईल, खेळपट्टीच्या बाहेर आहे की नाही याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तो योग्य तो निर्णय. कधी कधी आपण म्हणतो खेळपट्टीच्या बाहेर जर चेंडू इथे डिलिव्हर करण्यात आला तर तो नो बॉल असतो, तो व्हाईट बॉल पेक्षा जास्त परवडतो, कारण बॅटरला तिथे लायसन मिळतं. तिथे बाद होण्याची शक्यता फार क्वचित असतं. 3 टाईप मध्ये ते बाद होऊ शकतात, परंतु त्या व्यतिरिक्त म्हणजे त्रिफळा बाद, लेग बिफोर द विकेट अथवा झेलबाद होऊ शकत नाही. त्यामुळे ते लायसन मिळतं फ्री हँड खेळण्यासाठी. तर तिसरे पंच जो निर्णय देतील तो मात्र मान्य करावा लागेल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. चुकीचा चेंडू हाताळला, वाईट पेक्षा कधीही परवडणारा हा चेंडू, नो बॉल. आता उघडा डोळे आणि पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 33 वरती 3, हा शेवटचा चेंडू या षटकातील फ्री हिटचा आहे. पुढचा बॉल, इथे देखील फ्री हिटचा चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. इथे या चेंडूवरती देखील चौकार, 4 धाव्यांसाठी 4 रन्स. ओव्हर. षटकारा पाठोपाठ चौकार देखील आपण येताना पाहिलाय. धावसंख्येमध्ये देखील वाढ इथे होतीये. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा, 3 बॅटर बाद 37. सनी शेरावत यांनी जर का वैयक्तिक 50 धावा पूर्ण केल्या तर राज रणदिवे, चेतन राजपूत, रमेश मिरगणे आणि योगेश सरकार यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. इथे राज रणदिवे खऱ्या अर्थाने जे क्रिकेट वार्ताहर म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्यांच्याकडून अशी काहीशी माहिती मिळते आहे की रात्री 1 वाजेपर्यंत सनी शेरावत यांनी नेट प्रॅक्टिस केलेली आहे. रात्री 1 वाजेपर्यंत. मग ते झोपले कधी, उठले कधी ते विचारू नका. आता जी प्रॅक्टिस केली आहे त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. तोपर्यंत एक सुमधुर संगीत आपल्या भेटीला येईल. ISPL या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्या या स्पर्धेमध्ये अजूनही निम्मी षटक या षटकाच्या पुढे सुरू होतील. 5वं षटक गोलंदाजी मार्ग वरती प्रवीण मोडक, वैयक्तिक दुसरं, तर संघासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिलाच बॉल, हा चेंडू मात्र इथे उजव्या इष्टीच्या लगतचा आहे, सोडून दिलाय. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता देखील होतीये. एक बॉल चांगला, शाबाश, बॉल घे. लक्ष दे. इथे मात्र सनी शेरावत होतील बाद. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने, बॅक टू द पॅव्हेलियन. प्रेशर दिलं होतं ना राज रणदिवे यांनी, ते इथे प्रेशर मला इथे पेलता आलं नाही. रात्री 1 वाजेपर्यंत नेट प्रॅक्टिस केली, मला वाटतं त्यामुळेच ते बाद झाले.
नवीन बॅटर इथे मैदानात. अक्षय पवार इथे आपण पाहतोय नवीन बॅटर येत आहेत. काहीशी माहिती आपल्याला सातत्याने मिळते आहे. अभिषेक पवार इथे बॅटिंग साठी येत आहेत. पहिल्या चेंडूवरती एक धाव इथे प्राप्त केली आहे. आणि नेहमीच आपण अभ्यास करताना कुठला तरी एखादा प्रश्न चुकतो जो अभ्यास क्रमामध्ये येतो, परंतु तो आपण लक्षात घेत नाही आणि नेमका तोच प्रश्न परीक्षेला येतो. कुठेतरी असंच झालं की ज्या फटक्याचा सराव करायचा होता तोच नेमका झाला नाही, अशी माहिती कोचने दिली. हाच फटका शिकवायचा राहिला, अन्यथा तोही खेळता आला असता. इथे देखील शरीर भेदक मारा. काय गोलंदाजी इथे प्रवीण मोडक यांची सुरू आहे. फार कंजूसीने गोलंदाजी करतात. आतापर्यंत 10 चेंडू हाताळलेत आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. प्रवीण मोडक हा की फॅक्टर गोलंदाज ठरतोय. 10 चेंडू आतापर्यंत हाताळलेत त्यांनी वैयक्तिक, फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि एक बॅटर देखील बाद केलाय. काय गोलंदाजी आहे प्रवीण मोडक यांची, अप्रतिम. पुढचा बॉल इथे फुल टॉस, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. फुल टॉस खराब चेंडू होता, परंतु एखाद्याचं नशीब चांगला असला ना की अशा गोष्टी घडत जातात. एखाद्या चांगल्या चेंडूवरती पण षटकार मारता येतो, एखाद्याचं नशीब खराब असलं तर. आणि एखाद्याचं चांगलं असलं ना तर खराब चेंडूवरती देखील विकेट अथवा सिंगल मिळते. हे नशिबाचा भाग आहे. 11 चेंडू मध्ये फक्त 6 धावा प्रवीण मोडक यांनी खर्च केल्यात. 5वं षटक सुरू आहे. सांघिक धावसंख्या 39. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे, आमच्या खडकवासला भागातील कार्यश्रम कार्यकुशल समाजाची नितांत सेवा करणारे हरिदास कृष्णा चरवड साहेबांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. षटकाराने मला वाटतं इथे स्वागत केलंय. एखाद्या डीजे मॅचकडे पुन्हा वळतोय. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार तो देखील फार महत्वाचा होता आणि महत्वपूर्ण क्षणीच तो षटकार इथे खेळण्यात येतोय. षटक क्रमांक 6 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती विशाल कारले यांच्याकडे देखील ती क्षमता आहे, परंतु कशा प्रकारे बॅटिंग इथे एसएम करतील. पहिलाच बॉल उडवलाय आणि बॉलला देखील पाठवून दिलाय सीमारेषेच्या लांब 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 खूप लांब. षटकार 6 धावा. दिशा भरकटली, आखूट टप्प्याचा चेंडू हाताळला आणि त्यावरती केलेला प्रहार, षटकार तिथे नोंदवला. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या फार वेगात वाढवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. मागच्या 2 चेंडूंवरती जर आपण बघितलं ना तर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि या 2 षटकारानंतर धावसंख्या आपण पाहतोय 51 धावा झाल्यात. 51 50ची पार धावसंख्या गेली आहे. आणि याच गोष्टीची चर्चा आपण सातत्याने करतोय की एखादं षटक धावा वाढवून देतं, एखाद्या षटकामध्ये धावा येत नाही. मागच्या 2 बॉलचा जर विचार केला बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि त्यामुळे धावसंख्येचा आलेख इथे मात्र वाढला जातोय, वेगात वाढला जातोय. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाइडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा एकदा त्याच दिशेने रिझल्ट काय असेल
बॉल देखील जाईल, एक टप्पा घेत सीमारेषा पार, षटकारा पाठोपाठ हा येईल दमदार चौकार. षटकारा पाठोपाठ आलेला चौकार, 4 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 55 55 धावा. लीग 2025-26 पहिल्याच पर्वामध्ये दमदार असं आयोजन नियोजन आपण या मैदानामध्ये संपन्न होताना पाहतोय. आणि काही नवे सुपरस्टार खेळाडू देखील या स्पर्धेमुळे आपल्या सर्वांच्याच निदर्शनात आलेत. पुढचा बॉल एसएमएनच्या साठी पुन्हा एकदा अल्टी पलटी बॉलने मारले बाउंड्री लाईनच्या बाहेर, कल्टी चौकार, 4 धावेंसाठी 4 रन्स. यस डीजे पिच्च्या बाहेर आहे ना. मैदानी सारे जमती पाहण्या खेळाडूची झलक, मैदानी सारे जमती पाहण्या खेळाडूची झलक. गेला ना पिच्च्या बाहेर जाऊन. या षटकामध्ये चारही बाजूने धावा येत आहेत. कधी स्लॉप हिट, कधी फॉलिंग स्वीप, कधी अल्टी पलटी. धावा येण्यासाठी हवा तो मार्ग इथे निवडला जातोय आणि धावा देखील चारही बाजूने गोळ्या केल्या जातात. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 59 रन्स ऑन अ बोर्ड. हे थोडंसं महागडं षटक पडत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप, फाईन लेगच्या दिशेने फटका खेळलाय, फटका फसतोय परंतु क्षेत्ररक्षकाचा अंदाज देखील इथे चुकीचा आहे. धावबादची संधी आहे परंतु फेकी उशिराने येते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 61 गिअर शिफ्ट केलाय आणि त्याचबरोबर धावसंख्येला देखील वेग देण्याचं काम केलं जात आहे. विशाल कारडे यांच्यावरती चढवलेलं आक्रमण, पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्यावरती चौकार, तिसऱ्यावरती चौकार, चौथ्यावरती झेल निसटल्यानंतर दुहेरी. 61 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. 6वं षटक सुरू आहे, 61 झाल्यात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडं सावध थांबा, कानात जवळून बॉल गेला, बॅट गेली आहे. यष्टांच्या मागे आमचे सहज समालोचक विनोद चोरगे आहेत. एखादी बॅट जर लागली तर मात्र काही सांगता येणार नाही. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात. अंतिम चेंडू, पुन्हा एकदा बॅटची आतली एज, धाव घेण्याचा प्रयत्न, नकार. शेवटच्या 2 चेंडूंवरती विशाल कारले यांनी सुरेख असं कमबॅक केलंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा इथे झाल्यात. चंद्रकांतजी पवळे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक असे स्वागत. मैदानी सारे जमती पाहण्या खेळाडू, मैदानी सारे जमती पाहण्या खेळाडूची झलक. चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग, चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग, चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग, चारी बाजूला गाजते. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय इथे घेण्यात येतोय. 61 झालेत, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्ग वरती विशाल निगोट, नांदेड सिटी 11 या संघाचा आयकॉन खेळाडू. संपूर्ण महाराष्ट्रभर या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे आणि ती काय आहे ती त्यांनी प्रत्येक वेळेस सिद्ध करून दिलेली आहे. आणि की फॅक्टर आपण म्हणतो ना की एखादा खेळाडू या मॅचचा किंवा त्या संघाचा की फॅक्टर काय, तर त्याचं उदाहरण, एक जिवंत उदाहरण म्हटल्यानंतर विशाल निगोट. स्ट्राईकला अभिषेक पवार, षटक क्रमांक 7 ची सुरुवात. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय, मिड विकेटच्या दिशेने सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी होईल का, केली आहे. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. दोन्ही जर बॅटर आपण पाहिले तर उंचपुर आहेत, लांब लांब पावलाने ते अंतर योग्य पद्धतीने गाठतायत. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे
आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 63. धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जात आहे. एका बाजूने सचिन 11 तर दुसऱ्या बाजूने नांदेड सिटी 11. या 2 संघांमध्ये सुरू असलेली लढत आपण पाहतोय. विशाल कदम साहेब, आपल्याला विनंती आहे की हरिभाऊ इथे आपली वाट पाहत आहेत, जरा का मुख्य व्यासपीठावरती या. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा आहे. लॉंग ऑनच्या दिशेने खेळला. एक धाव तर वेगात आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? वेळेस नकार. धोका होण्यापेक्षा इथे डायरेक्ट हिट झालाय. करायला गेलो एक, झालं भलतच. डायरेक्ट हिट झाल्यानंतर कधी आपण म्हणतो की प्रेक्षक खेळाडू टाळ्या वाजवतात, चांगलं काम केलं, चांगला नेमेरला. परंतु इथे डायरेक्ट हिट केल्यानंतर मला वाटत नाही की कोणी टाळी वाजवली असेल खेळाडूंपैकी. सगळ्यांच्या मुखातून एकच आवाज, गरज नसताना फिक्की केली. कधी कधी होतं, चांगलं करायला जातो आपण, परंतु दृष्टिकोन बदलतो आणि त्याचमुळे धावा इथे अतिरिक्त खर्च केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 65. पुन्हा एकदा फुल टॉस. गोळीप्रमाणे बॅट मधून चिडून निघालाय लॉंग ऑनच्या दिशेने. आता एकच आहे, दुसरीचा प्रयत्न केला. हे भगवान, ये क्या हुई? स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय अभिषेक पवार. क्रिकेट मधली आत्महत्या. धावबा 2 तंबूच्या आशा. आणि त्यामध्ये ते बाद होत आहेत. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. ऋषभ नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. या देखील बॅटरकडे क्षमता आहे आल्या आल्या मैदानामध्ये तोडफोड करण्याची, जी धावांसाठी केली जाईल. परंतु SM ज्या पद्धतीने त्यांनी मागच्या षटकामध्ये धावा बनवायला सुरुवात केली ती देखील महत्वाची आहे. 66 धावा झाल्यात. 66. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 66 धावा. 7वं षटक. काही चेंडू शिल्लकचे बॅटिंग पॉवर प्लेचे आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचं काम तर केलंय. पंचांकडे हलकीशी अपील, परंतु ती अपील पंच दोन्ही चर्चा करतील आणि त्यानंतर तो निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. आता अल्ट्रा एज साठी इथे ती सिस्टीम अजूनही रुजू झालेली नाहीये. पंचांचा जो निर्णय आहे तोच मान्य करावा लागेल. येस, नॉट आउट. अल्ट्रा एज सिस्टीमच नाही आली अजून, काय करणार? त्यामुळे पंच तिसऱ्या पंचांकडे जाऊच शकत नाही. त्यांना ऑनफिल्ड डिसिजन द्यावं लागेल. किती प्रेशर तुम्ही द्या किंवा तुम्हाला किती वाटू द्या, त्याच्यात पंचांचा दोष नाहीये. एवढा क्लोज कॉल, एवढ्या वेगात काय काय चेक करायचं, 2 डोळ्यांनी काय काय बघायचं. चेंडू मात्र निर्धाव. विशाल निगोट अप्रतिमाशी गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये. 66. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. SM नव्हे, MS स्टाईल मध्ये बॉलला खेळून काढलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार SDJ. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. टिक फॉर टॅग. जशास तसं उत्तर दिलंय. षटकार मारला जरूर, परंतु मी आयकॉन आहे, मी दाखवून देईल की विकेट कशी घ्यायची आहे. चांगली विकेट इथे मिळवली आहे. SM मात्र होतील बाद. 72 या धावसंख्येवरती. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
6 चेंडूंमध्ये अजून किती धावा बनवल्या जातील? 72 तर झाल्या आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शरद वाल्लेकर, नांदेड सिटी 11 संघाचे संघनायक, कॅप्टन इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. फार वर्षानंतर शरद वाल्लेकर यांची गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. चांगली संधी मिळते आहे, त्या संधीचा लाभ देखील घ्यावा लागेल. वेळेत वेळ काढून मान्यवर देखील इथे उपस्थित राहत आहेत. राजकीय हालचाली घडामोडी सध्या संपूर्ण वातावरण आहे, परंतु त्यामधून देखील असे क्रिकेटवेड व्यक्तिमत्व आपल्याला लाभतंय, त्यांचं स्वागत हे केलंच पाहिजे. चला शेवटच्या 6 चेंडूंकडे आपण वळतोय. पहिलाच बॉल ऋषभ यांच्यासाठी इनसाइड आउट, आणि काय फटका इथे आलाय. भूतो न भविष्य, फक्त बॅटच्या टोला बॉल लागला. बॅट स्विंग एवढी अप्रतिम, बॉल सीमारेषा पार, एक्स्ट्रा कव्हरला भेदत हा येईल षटकार. 6 धावा. कोणालाही वाटलं नाही की हा षटकार येईल. जेव्हा लागला तेव्हाच बॅटरला कळलं असेल की आपण फसलोय की काय, परंतु नशीब चांगलं आहे. ऋषभ दमदार फटका. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 78. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाईम. चेंडू हवेत. सागर शेडगे महाराष्ट्र पोलीस सोडणार नाही. एखाद्या गुन्हेगाराला गुन्हा केल्यावरती सोडत नाही. हा एवढासा चेंडू आहे, काय सोडणार. विकेटचं पतन. ऋषभ बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. धन्यवाद. शरद वालेकर पहिल्या चेंडूवरती 6 धावा, परंतु त्यानंतर विकेट प्राप्त करतात. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. आले आले हा चेंडू देखील परफ्यूम डिलिव्हरीचा वापर इथे केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूची अतिरिक्त उसळी आपण पाहतोय. बॅटरच्या अगदी नाकाजवळून चेंडू गेलाय. सिक्सर सुप्रीमोच्या चेंडूचा वास देखील अगदी बॅटरला आला असेल, इतका नाकाजवळून परफ्यूम डिलिव्हरीचा वापर. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या आपण पाहतोय 78 झाल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. वैभव, आता वैभव नावाप्रमाणे वैभवशाली कामगिरी करतील का, याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. पुढचा बॉल इथे देखील फुल टॉस, परंतु मला वाटतं बॅटला लागलाय बॉल. अपील कुठल्या गोष्टीची होती. बॅटला लागलाय बॉल असं पंचांनी निदर्शनात आणून दिलं. अपील कुठल्या गोष्टीची होती. लेग बिफोर द विकेट. कधी कधी होतं अति उत्साहपणामध्ये आपण चुकीचा निर्णय मागतो, परंतु पंच हुशार आहेत. त्यांनी कळवलंय की हा चेंडू बॅट वरती लागलाय, त्यामुळे लेग बिफोर द विकेट हा शिकार इथे नसेल. धावसंख्येत 1 ने वाढ. 79 धावा, 79. अजूनही 2 बॉलचा खेळ हा पहिल्या डावातील शिल्लक आहे. 79 झाल्यात. अजून किती. इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू, वेगवान फटका आहे. क्षेत्राच्या डीप मध्ये तैनात. मोडक 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये वैभव धावबाद होतील. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होती ती 80. 8 बॅटर बाद 80. 8वं षटकही सुरू आहे. सगळीकडेच 8 8 8. 2 बलाढ्य संघांची पडलेली गाठ. जो जिंकेल तो सेमीफायनल बक्षीस पात्र फेरीमध्ये, आणि जो पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल. पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. ज्या वेळेस संघ अडचणीत, ज्या वेळेस माणूस अडचणीत, त्यावेळेस पांडुरंगाचा धावा केला जातोय. पांडुरंग स्ट्राईकला असतील, माऊली नॉन स्ट्राईकला असतील, पांडुरंग तर गोलंदाजी मार्क वरती. शरद आलाय परत. इथे देखील चेंडू निर्धाव. डॉट 80 झाल्यात. विजयासाठी 81 धावींची गरज. चला आपण काहीसा सन्मान इथे व्यासपीठावरती संपन्न करतोय.
ज्यांची उपस्थिती फार आदरणीय होती, असे आदरणीय व्यक्तिमत्व वडगाव बुद्रुक मधील सामाजिक कार्यकुशल कार्यतत्पर व्यक्तिमत्वांचे इथे शुभागमन होतं आणि त्यांचा सन्मान आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. मायेची शाल आणि त्याचबरोबर मी संदीपभाऊ पोकळे यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करायचा आहे. हरिदास कृष्ण चरवड साहेब यांचा सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत. संदीपभाऊ या, संपूर्ण टीम या. आमच्या विनंतीला मान देऊन आमचे खऱ्या अर्थाने खंदे समर्थक नेहमीच आम्हाला शाबासकीची थाप देणारे आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीतील सदस्यांवरती नितांत प्रेम करणारे हरिदास कृष्ण चरवड साहेब इथे आलेत. मी त्यांना विनंती करेल 2 शब्दामध्ये आपल्या या संपूर्ण आयोजन कमिटीचं कौतुक आणि कशी वाटली स्पर्धा याबद्दल देखील वक्तव्य करायचं आहे. धन्यवाद. खडकवासला प्रीमियर लीग मला वाटतं आयोजन कमिटी जी आहे ती स्वतः क्रिकेटपटू असल्यामुळे आणि मला वाटतं तुम्ही निवडणूक झाल्यानंतर प्रीमियर लीग घ्यायला पाहिजे होती, म्हणजे पूर्ण वेळ आपल्याला या ठिकाणी थांबता आलं असतं. मग शैलेश असेल, महेश आहे, युवराज आहे, रणजित आहे, सर्वच आयोजन कमिटी जी आहे, सर्व माझे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, सगळ्यांना माहिती. आणि क्रिकेट म्हटलं की आपला वीक पॉईंट आहे. सर्व खेळाडूंना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आता मी विचारलं की संघ मालकाने खेळाडूला विकत घेतलं तर मग त्याला पैसे मिळणार का, असं मी विचारलं. कारण मला त्यामधलं थोडंसं युवराजला विचारलं तर तो म्हटलं की पैसे त्याला नाही मिळणार, जिंकल्यानंतर पैसे असं. पण तू खेळाडूने तुम्ही विकत घेतल्यानंतर पैसे द्यायला पाहिजे. आणि जर पैसे मिळाले तुम्हाला जास्त पैसे मिळतील, मला नाही, कारण तुम्ही टॉपचे खेळाडू आहात. सर्व खेळाडूंना पैसे मिळाले पाहिजे. आणि मला वाटतं एक संघ जो आहे तो आपला संघ आपण संपत चरवडच्या नावाने, संपत चरवड आमच्या बारक्या भावाच्या नावाने मोठी परत एकदा मोठा पैसे लावू आणि चांगलं नियोजन करू. मला वाटतं आपली आता ही स्पर्धा जी आहे ही कंटिन्यू करू. ती टिंब स्पर्धा म्हणजे माझी जबाबदारी कमी होईल. आता ही स्पर्धा आपली कंटिन्यू निश्चितपणे राहील. तुम्हाला मनोपूर्वक शुभेच्छा. आणि संयोजन कमिटीमध्ये मला वाटतं मार्गदर्शक म्हणून माझी खुर्ची. तुम्ही आता ही स्पर्धा खडकवासला प्रीमियर लीग, आता सिंहगड करण, आता ही खडकवासला प्रीमियर लीग तुम्ही चालू ठेवायची पुढे 50 वर्ष. तुम्हाला मनोपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद. आणि माझी जबाबदारी कमी केल्याबद्दल संयोजन कमिटीला मनोपूर्वक शुभेच्छा. चला आता पुढची स्पर्धा होणार आहे आणि त्याचे मुख्य आयोजक आपले मान्यवर देखील आहेत, मार्गदर्शक, आणि त्यांच्या वतीने देखील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येईल. परंतु आता सध्या व्यस्त वेळेतून त्यांनी वेळ काढून इथे उपस्थिती दिली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. असंच प्रेम आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीवरती ठेवा आणि असंच नवनवीन स्पर्धा तुमच्या माध्यमातून उदयास यावं ही शिवचरणी प्रार्थना. धन्यवाद. एक छोटीशी विनंती आहे की आपण स्पोर्ट्समध्ये काम करतो. आता माझी परीक्षा आहे 15 जानेवारीला. तर माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की तुम्ही स्वतः तर काम करणारच आहात, परंतु आपले काही नातेवाईक नरेगावमध्ये असतील, काही दायरीमध्ये नातेवाईक असतील, काही मित्र आपले क्रिकेटपटू असतील, तर त्यांना जाऊन भेटणे आणि मला मदत करण्यासाठी आपला थोडासा वेळ काढणे हे खूप गरजेचं आहे. अतिशय नम्रपणे आणि मनापासून सर्वांना विनंती करतो की तुमची छोटीशी मदत जी आहे ती निश्चितपणे मला पुढच्या कामामध्ये पुढच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असणार आहे. आणि मला वाटतं चांगली लोक महानगरपालिकेमध्ये राहणं, आपण काम करणं, आणि तुम्हाला माहिती आहे आपण कसं काम करतो, ग्रासरूटला काम करतो, चळवळीतला कार्यकर्ता आहे, कायम कामामध्ये असतो. आणि सर्वजण क्रिकेटपटू जे आहेत मला वाटतं क्रिकेटच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र राहिलेलो आहे. आणि म्हणून हक्काने सर्वांना विनंती आहे की आपण एक लिस्ट करायला पाहिजे की बाबा भाऊ मी 100 मतं तुमच्यासाठी गोळा केली, मी 50 मतं गोळा केली, माझे नातेवाईक 100 गोळा केले आणि तुम्हाला मतदान करून घेतलं. तर निश्चितपणे ही विनंती सर्वांना राहील. कदाचित काही 35 मध्ये लोक गेले असतील, परंतु समजा युवराज 35 मध्ये गेलेला आहे, पण युवराज 200 मतं गोळा करू शकतो मला माहिती. म्हणजे ज्या ठिकाणी गोठा आहे, ज्या ठिकाणी नातेवाईक आहे, हे करायला पाहिजे.
कारण मी म्हणणार नाही माझ्याबरोबर 100 लोकांनी पदयात्रेमध्ये फिरा, लय 5000 लोक फिरायला पाहिजे. कदम भाऊ, आपल्याला लोक नको आहेत, आपल्याला मतदान पाहिजे. आणि ही सगळी हक्काची माझे भाऊ आहेत आणि ह्या भावांनी आता मला मदत करायला पाहिजे. कारण आपण खूप काम केले, गेले 25 वर्ष सातत्यपूर्ण काम करतोय आणि ही निवडणूक जरा वेगळी पद्धतीने होणार आहे मला माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. परवा बैठकीला सुद्धा बरेच जण होते. वेगळ्या पद्धतीने ही इलेक्शन होईल. तुम्हाला हळूहळू टप्प्याटप्प्याने जाणवेल की इलेक्शन कशा लेवलला जाणार आहे. आणि म्हणून मी तुमचा सिनियर आहे, खेळायला बी आणि वयाने सुद्धा. म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता थोडेसे वेळ काढून काम करायला पाहिजे. धन्यवाद. नक्कीच काहीशा गोष्टी इथे आपल्याला सूचित करण्यात आल्या. धन्यवाद भाऊ, आपण आल्याबद्दल आपला विशेष आभार. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि आमचे सहसमालोचक आपल्या बरोबर जोडले जातील. पाहत राहा, ऐकत राहा खडकवासला प्रीमियर लीग 2025-26. धन्यवाद. जय सर, ओ टू यू. चला, सेकंड इनिंगकडे आपण बघतो आहोत. शेवटचा सामना सुपर 8 मधला आणि उत्तरार्ध सेकंड इनिंग, जिथे मात्र टार्गेट सेट करण्यात आलं. 80 धावसंख्येचं लक्ष्य आहे. सचिन 11 या टीमने प्रथम बॅटिंग केली, जिथे मात्र नांदेड सिटी 11 या टीम समोर एक मोठं आव्हान उभं करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. 8 षटक आणि 81 धावा. एकदा सांगा पण कंटिन्यू चेंज करणार. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय निलेशदादा बिंताळे साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर NB स्पोर्ट्स धनकवडीचे स्वतः या स्पर्धेचे आयोजक तथा प्रसिद्ध मराठी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आगमन होत असताना पाहायला मिळत आहे निलेशदादा बिंताळे साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून खडकवासला प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. 81चा पाठलाग करायचा आहे. खडकवासला विभागातील खेळाडूंना दिलेलं एक मोठं प्लॅटफॉर्म, या स्पर्धेला मिळालेलं एक ग्लॅमरस रूप आज मात्र घवघवीत यश या स्पर्धेने संपादन केलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील एक आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतोय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. महत्वाचा सामना मैदानावरती रंगेल. नांदेड सिटी 11 आणि त्याच्या अगेन्स्ट सचिन 11. बॉलिंग राईट आर्म राऊंड. वैभवच्या जागी विक्रम मैदानाच्या आतमध्ये आल्या. इम्पॅक्ट प्लेअर. आदरणीय धनंजय शेठ BBS साहेब, माजी सरपंच बिरवारी गावठाण यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. साहेब, आपलंही हार्दिक हार्दिक असं स्वागत. सामन्याला सुरुवात आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विशाल निगोट 17 बॉल 65 धावांची विस्फोटक इनिंग मागील मॅच मध्ये त्याने केली आहे. हा बॉल टोक रशर होता, बॅट जमिनीला स्पर्श करते. पंचांनी ही बाब हेरली आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली. माऊली 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 गोलंदाजी मार्क वरती आहे. माऊली जाधवला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहतोय. शरद वाल्हेकर आणि त्याच्या साथीला विशाल निगोट, जी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे से यस टाइम लिमिट सुरू झालंय. अध्यक्ष आणि त्याच वेळेला स्वतः NB ट्रॉफीचे आयोजक निलेशदादा बिंताळे साहेब यांचंही आगमन आपण पाहत आहोत. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. माऊलीने चांगली गोलंदाजी केली. पहिले 2 बॉल चांगल्या दाटणीचे पाहायला मिळाले. पहिला चेंडू यॉर्क लेनचा, तदनंतर बॅकअप द लेन पाहायला मिळाला. सिंगल घेतलीये. एकेरीच्या मदतीने विशाल निगोटने इथे खातं खोललंय. मी लक्ष वेधन अक्षय तावरे यांचं. अक्षय तावरे, आपल्याला नम्रतेची विनंती, आपली जी वाहन पार्क केलेलं आहे ते कृपा करून सुस्थितीमध्ये पार्क करावं. सुस्थळी पार्क करा. अक्षय तावरे. माऊली जाधव गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय. चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. अखूट टप्पा, चेंडूने केल्या आकाशाची गप्पा. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता अखूट टप्प्यावरती आणि पुल करत असताना ठोकलाय षटकार.
शॉर्ट पिच बॉल होता खूप शॉर्ट. फलंदाज गोलंदाज माऊली जाधवला थँक्स अ लॉट म्हणालाय. षटकार आला पहिल्या बॉलवरती शरद वाल्हेकर. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वतः स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. स्वतः संघनायक आणि सरपंच संघाचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती त्याने षटकार ठोकत असताना त्याच्या वेगळ्याच अंदाजामध्ये सुरुवात केली आहे. पुढचा बॉल प्रत्युत्तर प्रति हल्ला सडेतोड उत्तर इथे देण्यात येत आहे. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, गेंद का जवाब बल्ले से. एक कशमकश भरा मुकाबला, काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. 7 धावा धावलक्यावरती आहेत. पहिला षटक, पुढचा बॉल पुढे सासावला, फटका फासलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. धावा मिळतात. वेगाने 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. शरद वाल्हेकर धावा कंप्लीट करतो. 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 9 बनलेली आहे. 81 चा पाठलाग करायचा आहे. 43 बॉल 72 ची गरज. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आपण पाहतोय. battery.ai झोन मध्ये जाऊन आपल्याला आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. iPhone 17 Pro तुम्ही जिंकू शकता. अगदी पाव डुप्लेसीला मिळण्याची भेटण्याची नामी संधी तुमच्याकडे आहे. भरघोस पारितोषिक आहेत. तिथे जाऊन जर का गेमिंग झोन मध्ये गेम खेळला तर तुम्हाला पॉवर बँक आणि वॉटर बॉटल ही जिंकण्याची मुभा आहे. खोलातला बॉल बाट आणि पायाच्या मधोमध होता. ऑन साइडला केलाय. गॅप मोठा आहे. अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत मिता धावा 4. आणखीन एक चौकार. सारे खिलाडी वेगाने गोलंदाजी करतो, परंतु त्याच वेळेला एक बॉलिंग ऑलराऊंडर खेळाडू म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. एक फ्रंट लाईन गोलंदाज आणि फ्रंट लाईन बॅटर म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. आघाडीला बॅटिंगसाठी येतो. कोणापेक्षा जास्तीचा फिट वाटतो. उंचीचा वापर चांगला करतो. मोठमोठे फटकेबाजी सातत्याने करताना आपण त्याला पाहिलंय. अंबेगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणारे जिथे 42 बॉल 68 ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. साहिल पवार. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. साहिल पवार वरती बार. सारेच गार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार आला. हुक करत असताना धावांना बुक केलाय. चौकार आला. चौकाराच्या मदतीने 17 धावा धावलकावरती पाहायला मिळतात. 17 ऑन द बोर्ड. 81 चा पाठलाग करत असताना सुरुवात अप्रतिम झाली आहे. जिथे मात्र आपण म्हणतो ना की नेत्रदीपक अशी सुरुवात ज्या पद्धतीने होत असताना पाहायला मिळाली. ब्राईट स्टार्ट संघाला मिळवून दिले या दोन्ही खेळाडूंनी. हाफ ट्रॅकर होता. डाऊन टू ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूचा पाठलाग करेल. झेल होऊ शकलेला नाही. विशालला जीवदान मिळतंय. धावा मिळाल्या त्या 2. तिहेरीचा प्रयत्न डेंजर एंडकडे. विशाल निगोट. 3 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. तिहेरी धावा आल्या. तिहेरीच्या मदतीने 20 बनल्या. 8 चेंडूचा केस संपला. 20 धावा धावलकावरती. सामन्यामध्ये कलाटणी देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 40 चेंडू आणि 61 ची आवश्यकता. सामना खुला केला या आघाडीच्या जोडीने. धुमाकूळ माजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यथेच्छ धुलाई केली. पहिल्या 8 बॉल मध्ये 20 बनवल्यात. साहिल पवारने पहिल्या 2 मध्ये 7 कर्ज केलेले आहे. शरद वाल्हेकर 4 बॉल 8 12 वरती तो नॉट आउट आहे. 4 बॉल 8 वरती विशालला निघत नॉट आउट बॅटिंग करतोय. 200 चा स्ट्राईक रेट विशालचा तर शरदचा तिथे मात्र 300 चा स्ट्राईक रेट पाहायला मिळालाय. मोठीच फटकेबाजी करतायत. हायलाइट्सच पाहायला मिळते. जणू अशा स्वरूपाची फटकेबाजी त्यांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रांगोळी काढली आहे चौकार आणि षटकारांची आणि रंग भरले सिंगल आणि डबलचे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उजव्या शीच्या बाहेर. वेगाने प्रचंड वेग.
आपल्या संघाची गरज ओळखून संपूर्ण ताकदीनिशी संपूर्ण आयुधानिशी गोलंदाजी करणं गरजेचं राहतं आणि तेच इथे केलंय साहिल पवारने. हा बॉल वेगाने टाकला, उजव्या सीच्या बाहेर ठेवला. जिथे डॉट बॉल येत असताना पाहायला मी तो उचळी प्राप्त केली. टप्पाही चांगला होता, दिशेवरचं नियंत्रण चांगलं पाहायला मिळालं. दिशा चांगली आहे त्याची, मानस धाडस इथे दाखवतोय. मुभा देत नाहीये कोणत्या फलंदाजाला. पुढचा बॉल यावेळेला स्विचित करण्याचा प्रयत्न, यावेळेला लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं, पुढे टाकला हा बॉल मागील चेंडूच्या तुलनेत. बॉल खाली राहिला, एक सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. धाव फलकावरती 20 आहे, 20 ऑन द बोर्ड. पहिले 2 चेंडू फलंदाजांचे, पुढचे 2 चेंडू गोलंदाजांचे राहिले. शरद ज्याने मात्र आक्रमक फलंदाजी केली त्याला कुठे ना कुठेतरी मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आपण पाहतोय. 20 धावा धाव फलकावरती, 20 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. 38 चेंडू 61 ची गरज, 38 चेंडू आणि 61 ची आवश्यकता. यावेळेचा बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला आहे, झेल टिपणाराला संघाचा कर्णधार, नेता, दिशादर्शक, संघाचा मोरक्या बाद. सारे जमती पाहण्या खेळाडूची झलक ए चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. थँक्यू. 2 वाहन आहेत पहा. इंडिका गाडी आहे 0846 0846, गाडी नंबर 0846 इंडिका. अगदी त्याच वेळेला डिझायर आहे 5404 5404 डिझायर. ही जी 2 गाड्या आहेत ते वाहतुकीसाठी अडथळा करतायत. कृपा करून लवकरात लवकर ही दोन्ही वाहनं आपण बाजूला पार्क करावी. 0846 इंडिका 5404 डिझायर. पहिला फलंदाज साहिल पवारने इथे प्राप्त केले विकेट. महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. महेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. विकेट प्राप्त करण्यात आली आहे. अक्षय शिंदे आलाय, महेश नाही तर अक्षय शिंदे मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता 2 लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. देवाचं वरद हस्त, मुक्त हस्त उधळण केली आहे लेफ्ट हँडर बॅटरसाठी. त्यांची टायमिंग आणि टेम्परामेंट. सॉफ्ट हँडने हलक्या हाताने बॅकफुटला आले, सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. एक तर आली आहे विशाल दिवसा ढवळ्या इथे धावांची चोरी करेल, कारण तो ज्या वेगाने धावतो, फिजिकल फिटनेस चांगली आहे त्याची. सिंगल आली, एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 21 बनल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 बॉल 60 ची गरज आहे. 6 षटकांचा खेळ शेष. 10च्या आस्किंग रन रेटने धावा बनवायच्या आहेत. एक ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात. MM अकॉस्टिक पवारचे षटक 8 धावांचे राहिले. एक विकेट प्राप्त करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. या षटकामध्ये पुढे काय घडलंय, पुढे काय घडणार चर्चा होत असताना मला मी ते 36 बॉल आणि 60 ची गरज. माऊली जाधव पुन्हा एकदा त्यांच्याकडे आपण पाहत आहोत. भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा माऊली जाधव. ऑर्तेस गोलंदाजी मार्क वरती. ऑर्तेस माऊली जाधवला आपण पाहत वेगानेच गोलंदाजी करतात. खर तर रोजी चौगुले आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करतायत की मैदानाच्या आतमध्ये माऊली आलाय. वेग प्रचंड आहे त्यांच्याकडे. 36 चेंडू आणि 60 ची गरज. 36 चेंडू आणि 60 ची आवश्यकता आहे. सफलता पाने के लिए मेहनत जरुरी होती आणि ती मेहनत तुम्हाला इथे करावी लागणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी घाम गाळावा लागेल. जो पानी से नहाते वो केवल लिबास बदलते हैं, जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते हैं. घाम गाळावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने माणूस अधिक शोभून दिसतो.
कारण घामाच्या धारांनी त्याचं कर्तृत्व जिथे सिद्ध होतं. यावेळेचा बॉल कॅचिंग प्रॅक्टिस होती रामसाठी. त्याने लिहिले या झेल टिपला. अक्षय शिंदे पुढच्याच बॉलवरती माहुली जाधवला विकेट मिळाली. फलंदाज बाद. चालली की तिला सुधारण्यासाठी मनस्थिती चांगली असावी लागते आणि ती मनस्थिती इथून पुढे विशाल निघोटची कशी राहणार आहे. माऊली जाधवने विकेट प्राप्त केली आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे. पहिला बॉल त्याने वेगाने टाकला. विकेट त्याला तिथे प्राप्त झाली. 21 ला 2 फलंदाज बाद झालेत आणि अर्थात आस्किंग रन रेट ही वाढू लागलाय. माऊली जाधवला विकेट आली आहे. विशाल निघोट 4 बॉल 8 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. सागरच्या शेडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. 21 ला 2 बाद झाल्यात. माऊलीची देहबोली बदलली आहे आता. माऊली आत्मविश्वासाचा आणि त्याच वेळेला ऊर्जेचा संचार त्याच्या शरीरामध्ये झालेला पाहायला मिळतोय. कारण तो सूर त्याला तो लय गवसलीये. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की सोन्याचा हात असून चालत नाही, टप्प्यावरती प्रभुत्व असायला हवं आणि हे प्रभुत्व या गोलंदाजाकडे आहे. त्याने टप्प्यावरती मिळवले. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. सिनेमामध्ये जर का प्रकाशजी पवार जर कटप्पा महत्वाचा आहे तिकडे तितकाच क्रिकेटमध्ये टप्पा महत्वाचा आहे आणि तो टप्पा मिळालाय या गोलंदाजाला. फुललेनचा बॉल याही वेळेला पाहायला मिळाला. लोअर फुटच बनवला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक घेतोय. स्वीपर कव्हरला धाव मिळतील त्या 2. विशाल निघोट खरं तर तो रिस्क घेतो. धावांसाठी वेगाने धावतो. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतो. क्षेत्ररक्षणावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करतो आणि याच कारणास्तव धावा येत आहेत. धावफलकावरती 23 बनल्यात. 34 चेंडू आणि 58 ची गरज. 34 चेंडू आणि 58 ची आवश्यकता सामन्यामध्ये आहे. सुपर 8 चा शेवटचा सामना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. फुललेनचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. आयकॉन खेळाडू चेंडूवरती येईल. तद्वर मात्र घेतली जाणारी केवळ एक सिंगल इथून पाहायला मिळते. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. धावफलकावरती 24 चांगली झाली. फेक धाव आली. 1 24 ला 2 विजयासाठी जिथे 33 चेंडू आणि 57 ची गरज. इथे कोण मात्र मैदानावरती सुपर 4 मध्ये दाखल होणार, सेमीफायनल मध्ये दाखल होणार. सचिन ढवळे प्रहार 11 हा संघ पहिला राहिला जो सेमीफायनल मध्ये दाखल झाला. डीके कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा दुसरा संघ राहिला. प्रतीक दादा गणेश दादा 11 हा तिसरा संघ आहे. परंतु लॉटच्या एकाच बाजूचे संघ जिंकले आणि अगदी त्याच वेळेला पहिले 2-2 सामने जिंकणारे संघ जिंकलेले पाहायला मिळाले. 24 ला 2 33 चेंडू 57 ची गरज. 24 चेंडू आणि 33 चेंडू आणि 57 ची आवश्यकता राहिली आहे. 24 ला 2 माऊली जाधव या षटकामध्ये केवळ 3 धावा आणि 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल जिथे एक सेटअप तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येतो त्याच्या माध्यमातून. फुललेनचा बॉल इथे मात्र केला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकअप इथे प्राप्त होतोय. धावा पुन्हा एकदा मिळाल्या त्या 2. खरं तर आपला हजरजबाबीपणा उत्तमरित्या दाखवला. क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं होत असताना पाहायला मिळत आहे. 1-1 धाव ही सोन्याप्रमाणे आहे. रन है सोना इसे कभी नहीं खोना असं म्हणत असताना इथे धावा अडवल्या गेल्या. धावा आल्या त्या 2 संघाची धावसंख्या धावफलकावरती 26-26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 26 ला 2 32 चेंडू आणि 55 ची गरज. 32 चेंडू आणि 55 ची आवश्यकता. उजव्या यशीच्या फारच दूर ठेवला. हा बॉल नो आहे. विशाल निगोट सारख्या बॅटरला तुम्ही नो बॉल टाकणं अर्थात संकटांना आपल्या स्वतःवरती ओढावून घेणं. हा चेंडू इथे नो बॉल पाहायला मिळालाय. पहा थोडीशी घाई होऊ द्यात आणि इथून पुढे जर DRS घ्यायला जाल तर पंच आधीच नाही म्हणतील. कारण जी वेळ आहे ना 10 सेकंदाची ती गमावली. हा नो बॉल आहे. पंतांनी लगेच धरलंय. शुभमजी गाडे यांना आपण पाहत आहे. उच्च दर्जाचे पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पुण्यातून येत असताना
अगदी आपण पश्चिम बंगाल आणि गुजरात मध्ये जाऊन पंचांची भूमिका अदा करणारे एक नामवंत आणि युवा पंच या पंचांच्या यादीतील शुभम गाडे यांना आपण पाहत आहे. त्यांचे निर्णय अनेक वेळाला चॅलेंजिंग राहतात. ते तयारच होते, डीआरएस घेतात की काय, मी तर तयारच आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा चेंडू, लोड फुलटोस. फ्री हिटच्या बॉल वरती मोठी अपॉर्च्युनिटी मिस केली. केवळ एकेरी येते, केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेकाने भर पडते. विशाल निगोट डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग करतोय. शांत आणि संयमी बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. जोखीम पत्करलेली नाहीये. रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु एक गोष्ट महत्वाची आहे, जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स ही घ्यावी लागेल. 27-2 आस्किंग रन रेट जिथे मात्र 10.33 वरती पोहोचला. 32 बॉल आणि 54 ची गरज आहे. पुढचा चेंडू लोड फुलटोस, क्षेत्ररक्षकाला शोधलाय. वॉट अ कॅच. काय झेल पाहायला मिळाला. रिले स्वरूपामध्ये पडला, परंतु कॅच काय सोडलेली नाहीये. झेल टिपण्यात आला. धक्का क्रमांक आणखीन एक तिसरा लागलाय. सागर शेडगे बाद. असला प्रीमियर लीग चारी बाजूला गाजते खेळ तो असला प्रीमियर ची गरज आहे. हा झेल पहा. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. लोड फुलटोल होता. प्रथमतः फ्लाय झाले, उडी मारली, जम्प घेतली, बॉडीचं संतुलन बनलं नाही आणि तदनंतर डाव्या हातामध्ये एका हातामध्ये हा झेल टिपला आणि अगदी हा लुक त्यांचा पाहायला मिळतोय. पाहत राहिले कॅच टिपल्यानंतर स्वतः जिथे मात्र सागरकडे. सागर बाद झालेले पाहायला मिळाले. सागर शेडगे बाद झाले. विशाल निगोड मैदानाच्या आतमध्ये आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. 27-3 बाद. 31 चेंडू 54 ची गरज. हो समोर ये. एसएम एक बॉल राहिला ना. नाही झाली का वर. इकडे लय मोठा गॅप आहे. लेफ्टी का राईटी. रोहनदादा चोरगे यांच्या माध्यमातून रोहनदादा चौगुले यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी गोलंदाज पांडुरंग यासाठी पारितोषिक आले. तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज ठेवण्यात आहे. पांडुरंग यादव गोलंदाजी मार्कवरती आले. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे त्यांच्यासाठी. 28-3 आहेत. पुढचा बॉल विशाल निगोड. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विशालच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. 30 बॉल आणि 53 ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना आता मात्र रंगात येणार. महत्वाची मॅच. पांडुरंग गोलंदाजी मार्क वरती आल्यात. पांडुरंग मैदानाच्या आतमध्ये म्हणावं लागेल या गोलंदाजाला आणि अगदी त्याच वेळेला विकेटही प्राप्त करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा पांडुरंग दाखल होतील. 28-3 विशाल ऑन स्ट्राईक. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. बाटची आतली कडा. यष्टीरक्षकाचा भेट. डॉट बॉल आलाय. पांडुरंगची गोलंदाजी मुभा न देणारी. मोठ्या जिकरीचं काम ते करतायत. फुलरलेनचे बॉल टाकलेत. उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळालेत. इथून मात्र आपण पाहिले ना तर दोन्ही बॉल कॉरिडोर मेंटेन केलाय. लेफ्ट हँडर बॅटरच्या विरोधात चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. 28-3 28 बॉल आणि जिथे मात्र विजयासाठी आवश्यकता आहे ती 53 धावसंख्येची. पुढचा बॉल यावेळेला डामुंड ग्राउंड केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्तीचं काही पाहायला मिळत नाहीये. पांडुरंगची गोलंदाजी आयकॉन खेळाडूच्या विरोधात चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आहे. धावा रोखल्यात त्यांनी. कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 29-3 27 चेंडू आणि 52 ची आवश्यकता.
27 चेंडू आणि 52ची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. गौरव स्ट्राईक रेट वरती पाहायला मिळतं. गौरवला आपण स्ट्राईक रेट वरती पाहतोय. खरं तर त्याला आता सूत्र हाती घ्यावे लागतील. धावा थांबल्यात. अशा समयी महत्वाची गोष्ट राहील. यावेळेचा बॉल फाईन लेगला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. धावा येतील त्याच्यावर. पंचांचा इशारा. बॅटला ब्रश होत असताना चेंडूने ओलांडली असती सीमारेषा. आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती तुम्ही पाहताय. डाव्या यष्टीवरचा बॉल होता. केवळ दिशा दिली. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघालाय. 33ला 3.4 चेंडूचा खेळ संपलाय आणि पहिला बॉल फेस करत असताना गौरवच्या बॅट मधून चौकार. 26 चेंडू 48 ची गरज. लावलेला करावं 26 चेंडू आणि 48 ची आवश्यकता आहे. महत्वाचे पुढचे 2 बॉल राहतील पांडुरंग यांच्या या षटकातील. पांडुरंगची गोलंदाजी डाव्या यष्टीवरती आणि अगदी त्याच वेळेला लेफ्ट हँडर बॅटरसाठी उजव्या यष्टीच्या बाहेर जास्तीची पाहायला मिळाली. यावेळेला गौरव स्ट्राईक वरती आहे. चौकार तर आलाय. हाफ ट्रॅकर उंच आकाशी झेप घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. हा उत्तुंग षटकार. मागील 2 बॉल खराब टाकले. डावे यष्टीवरती टाकले. बाहेर ठेवले आणि षटकार देखील आले. संघाची धावसंख्या 39. 25 बॉल आणि 42 ची आवश्यकता आहे. सामना अजूनही जिवंत आहे. मॅच बुडू शकते. विकेट हव्यात. काहीशी चर्चा हितगुज करतील दोन्ही पंच एकत्रित येऊन. एक्झॅक्टली काय घडलंय बॉलची चाचपणी करण्यात येते. सिक्सरचा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातो ज्यावरती विशिष्ट पद्धतीने आपण खडकवासला प्रीमियर लीगचं आपण जिथे मात्र लोगो देखील पाहायला मिळतोय. प्रिंट करण्यात आले. खडकवासला प्रीमियर लीग 2025 सुपर डुपर हिट स्पर्धा झाली आहे. पहिल्या पर्वामध्ये प्रत्येकाला हेवा वाटेल असंच आयोजन करण्यात आलंय. दर्जेदार आयोजन आपण या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. आयकॉन खेळाडू खेळत आहेत. प्लेअर ऑफ टुर्नामेंट साठी बाईक ठेवण्यात आली आहे. लाख मोलाची पारितोषिक आहेत. खडकवासला प्रीमियर लीग आहे. 40+ साठी खेळाडूंसाठी उद्याच्या दिवशी राखीव ठेवण्यात आला. 40+ हे संघ खेळणार आहेत. ऑल इंडियन आयकॉन टीम देखील खेळणार आहेत. ऑल इंडियन ओपन टीम देखील खेळणार आहेत. अर्थात एक स्पर्धा आणि एका स्पर्धेमध्ये खूप काही आपण पाहणार आहात. पाहायला आणि यायला विसरू नका. 29 डिसेंबर पासून ऑल इंडियन ओपन खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. उद्याचा दिवस जो मात्र 40+ च्या खेळाडूंसाठी आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर हेलिकॉप्टर लुक दिलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. धाव मिळतात 4. हा चौकार. चोवीस चेंडू आणि 38 ची आवश्यकता आहे. पांडुरंग यांच्यावरती हल्ले चढवलेत. पहिले 3 बॉल पांडुरंगचे होते. पुढचे 3 बॉल वरती मोठे हल्ले त्यांच्यावरती करण्यात आले. धावांचा वेग वाढला. 43 धावा धाव फलकावरती 3 फलंदाज बाद. चांगला आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीम आहे त्यांची. खडकवासला प्रीमियर लीग फेवरेट झाले साऱ्यांची. करू नका नाद कोणी होत्याचा हटत नाही ते माग. करू नका नाद. चारी बाजूला गाजते खेळ असला. काय करायचं 43 ला 3 बाद झाले. 43 ऑन दी बोर्ड. विजयासाठी 24 बॉल 38 ची गरज आहे. 24 चेंडू आणि 38 ची गरज. विशाल निगोट कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तो मैदानावरती साकारतोय. महत्वाचा सामना मैदानावरती. 24 बॉल आणि 38 ची गरज. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने
साहिल पवारचा हा चेंडू हलक्या हाताने केला, सिंगल अर्जित होईल. दुहेरीसाठी वेगाने पलटले दोन्ही खेळाडूंनी, संगम मताने निर्णय घेतला, धावा बनणार आहेत आणि त्यासाठी वेगाने धावल्यात विशाल निगोट आणि गौरव. आपण पाहतो वेगाने धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळाल्या. 2 आल्यात पहिल्याच बॉलवरती, 2 आल्या. 36 ची गरज, 23 बॉलचा खेळ, 23 चेंडू आणि 36 ची गरज. सामना रंगात आला, मॅच बुडू लागली आहे. सामना बनला आता मात्र, कारण प्रत्येक धाव इथे सस्पेन्सने भरलेली आहे. प्रत्येक क्षण आणि क्षण इथे सस्पेन्सने भरलेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुढे सासावला, डाऊन दी ग्राउंड, ओव्हर दी बॉलर हेड, स्ट्रेट मारलाय, गुळेट मारलाय, षटकार. चारी बाजूला गाजते खेळत बसला प्रीमियर लीग. ए भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय कडक. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय कडक. ए चारी सामन्यामध्ये जिथे षटकारानंतर रंग आणखीन भरले गेले. 51 ला 3 फलंदाज बाद झाले, 22 चेंडू आणि 30 ची गरज राहिली आहे. 12 बॉल 20 वरती विशाल निगोट नॉट आउट बॅटिंग करतोय. मागील मॅच मध्ये 17 बॉल मध्ये 65 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या पाहायला मिळाल्या आणि त्या कारणास्तव या सामन्यामध्ये देखील तो खोऱ्याने धावा गोळा करतोय. प्रत्येक संघाचा आयकॉन तितकासा महत्वाचा राहिला, परंतु अगदी त्याच वेळेला खडकवासला विभागामधील खेळाडूंचे परफॉर्मन्स फारसे दांडगे झाले, चांगले प्रदर्शन पाहायला मिळाले. या विभागामधून नवीन खेळाडूंची शोध मोहीमसाठी ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. एक मोठं प्लॅटफॉर्म उभं करून देण्यात आलंय. पुढचा बॉल खोलातला डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा खेळण्यात येतो. लॉंग ऑफला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल सिंगल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 52 बनल्यात. विजयासाठी 21 चेंडू आणि 29 ची गरज आहे. जास्तीचं अंतर राहिलं नाही. 8 चेंडूचं अंतर, 8 डाब्यांचं अंतर इथे मात्र पाहायला मिळते. बॉल आणि धावसंख्येमध्ये 21 चेंडू आणि 29 ची गरज राहिली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. गौरव स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर. साहिल पवार गोलंदाजी मार्क वरती आलेला पाहायला मिळाला. मागील षटकामध्ये विकेट त्याने प्राप्त केली होती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. साहिल पवार एक आयकॉन खेळाडू म्हणून तो स्पर्धा गाजवतोय. हाफ ट्रॅकर होता, यावेळेला फॉलो केलं बॅटरला, जास्तीची संधी दिली नाही, शरीरापासून दूर जास्तीचा ठेवला नाही बॉल. बॉडी लाईन गोलंदाजी करणं अत्यंत गरजेचं राहतं. आपण बॉडी लाईन गोलंदाजी ही मात्र खऱ्या अर्थानं आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ऑस्ट्रेलियन संघाने आणलेली पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसाठी रोखण्यासाठी, धावा रोखण्यासाठी बॉडी लाईन हा शब्द आला, कारण विदाउट हेल्मेट सुरुवातीचं क्रिकेट खेळलं जायचं. 20 चेंडू आणि 29 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर मुभा मिळाली, स्क्वेअर कट केलाय, अपिश होता, पनिश केला, चेंडूला पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस शो, षटकार. केवळ एकच गोष्टीची आठवण करून देतो. वीरेंद्र सहवागने ती सांगितलेली स्टोरी. 2003 सालचा विश्वचषक, सचिन रमेश तेंडुलकर स्ट्राईक एंड वरती, क्रिकेटचा देव शोएब अख्तरचा शॉर्ट पिच बॉल, बाप बाप होता और बेटा बेटा. काय स्ट्रोक आलाय पहा ना, जवळपास अगदी सिमिलर पाहायला मिळाला. षटकार आला. संघाची धावसंख्या 58, 20 ला नॉट आउट. गौरव खेळतोय यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, सिंगल कंप्लीट होईल. एकेरी धाव येते. 59 बनल्यात. 18 चेंडू आणि आता मात्र 22 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी 22 ची गरज. 5 षटकांचा खेळ संपला. 59 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये नांदेड सिटी या टीमला आपण पाहतोय.
18 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 22 ची गरज. हिमाचलचं पॅकेज 5 नाईट 6 डे जे एक्झिट चंडीगड एअरपोर्ट वरून तुम्हाला पाहायला मिळणार आहे 11,333 मध्ये. शिमला आणि मनालीची ट्रिप तुम्ही करू शकता आणि त्यासाठी आवर्जून आपल्याला ऑफर्स पाहायला मिळतात. एक मोठं पॅकेज आणि ज्यासाठी बुकिंग अजूनही चालू आहे, तुम्ही बुकिंग करू शकता. पाटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. 18 चेंडू आणि 22 ची गरज. 18 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती टीमचा कॅप्टन सनी येत असताना पाहायला मिळतोय. सनी पवार, हेमंत पवार गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. सनीला आपण पाहत आहोत. 18 चेंडू आणि 22 ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती 6 बॉल 21 वरती नॉट आउट बॅटिंग करणारा गौरव आहे. गौरवची बॅट बोलतीये, तळपतीये. धावांचा रतीप त्याने रचलाय. धावांचा लळा लागलाय त्याच्या बॅटला या इनिंग मध्ये. धावा गोळा करत असताना 3 फलंदाज बाद झालेत. 7 विकेट हातामध्ये. निर्भीड आणि निडरपणे तो बॅटिंग करतोय. उजव्या गेशीच्या बाहेर इनसाइड आउट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गौरवच्या बॅटमधून चौकार. आणि 31 धाव संख्येवरती गौरव नॉट आउट बॅटिंग करतोय. आयकॉन बाजूला राहिला, किती बी समोर येऊ द्यात, त्यांना एकटा बास. हा खेळाडू लढतोय मैदानावरती. 12ची गरज होती. हा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय गौरव. त्याची देहबोली पहा, नाराजी सपसेल झळकतीये त्याच्या चेहऱ्यावरती. हा मोठा प्रहार इनसाइड आउट तो खेळण्याचा प्रयत्न करत होता. धावफलकावरती 69 बनलेले आहेत. उद्याचा लॉट 40+ चे संघ खेळणार आहेत आणि त्यामध्ये उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं बॉल हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. महत्वाची इनिंग इथे संपत असताना पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 31 धावांची धुवाधार इनिंग गौरवने साकारली आणि तो बाद होत असताना पाहायला मिळतोय. क्रिकेट क्लब हा दुसरा सामना पाहायला मिळेल. हे ए ग्रुप मधले सामने जे मात्र लीग स्टेज वरती होतील या 4 संघांचे. तदनंतर बी ग्रुप खेळणार आहे. कैलास मामा येवले 11 वडगाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ कीर्तन प्रतिष्ठान. हा बी ग्रुप मधील पहिला सामना 10 वाजता चालू होईल. जेसीसी क्रिकेट क्लब आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ धायरी 11. ही मॅच 10:20 चालू होईल. अशा स्वरूपाचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. ग्रुप 2 पाहायला मिळणार आहेत आणि संपूर्ण सामने हे 4-4 षटकांचे राहतील. मी आताच लक्ष भेटतोय. 69 ला 4 बाद. विकी आलेत. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. कमी गतीचा चेंडू फॉलो केलं बॅटरला सनीने. डॉट बॉल आले. दोन्ही लगातारचे निर्धाव चेंडू आले. धावफलकावरती 69. 6 षटकांचा खेळ संपला. 12 बॉल आणि 12ची गरज. 12 चेंडू आणि 12ची आवश्यकता. एक ब्रेक घेऊया. डीजे कडे जाऊया. डीजे अजित यांच्या माध्यमातून ऐकूया मधुर संगीत.
जिंकला तर त्याला थेट थायलंडची ट्रिप मिळणार आहे आणि स्वतः संघ मालक गुरुदादा काळे यांनी ही घोषणाच केली आहे. स्पर्धा जिंकली तर यश बेलदरेसाठी सर्वाधिक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. 69ला 4 फलंदाज बाद झालेले आहेत. ला 4 बाद झालेले आहेत. शेवटचे 12 बॉल आणि 12ची आवश्यकता राहिली आहे. आजचा दिवस सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला तो स्टंप मधला माईक आणि मयूर कारंडे. फलकावरती 69 4 फलंदाज बाद, 12 बॉल मध्ये 12ची गरज. खुलातला बॉल हलक्या हाताने केला, डाऊन द ग्राउंड, सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळते. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट, 10ची गरज. सामना खुला झालाय. विशाल निगोड कोणती मोठी फटकेबाजीच केली नाहीये त्याने. 14 बॉल 23 त्याच्या बॅट मधून आल्या. कोणती मोठी फटकेबाजी केली नाही, संयमाने खेळलाय. एका बाजूला गौरवने वन साइड खेळ केला, तो चांगला खेळून गेला. विशाल शांत आणि संयमाने बॅटिंग करतोय. मोठी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायलाच मिळाली नाही. यावेळेला ऑन साइडला उडवला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालत ठोकला हा षटकार. आठ धावा पांडुरंग यांनी खर्च केलेल्या आहेत. 10 चेंडू आणि केवळ 4ची गरज. आता विशाल निगोट आपल्या संघाला अगदी थाटात सेमीफायनल पर्यंत कसा घेऊन जातो ही पाहणं गरजेचं आहे. षटकार मारून की चौकार मारून आता मात्र सेमीफायनल मध्ये घेऊन जाणार विशाल निगोट हे पाहणं गरजेचं. स्विची चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अगदी थाटात संघ दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नांदेड सिटी 11 या टीमने सेमीफायनल गाठली आहे. चौथा संघ सेमीफायनल मध्ये जाणारा दाखल होणारा पाहायला मिळतोय नांदेड सिटी 11. माध्यमातून आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक मिळालेली आहे. आदरणीय पोलीस पाटील विशाल भाऊ कदम यांचा संघ थेट सेमीफायनल मध्ये सुपर 4 मध्ये दाखल झालाय. सुपर 4 मध्ये नांदेड सिटी 11 या टीमला आपण पाहत आहोत. 4 संघ पुढे निघाल्यात. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हकदार विशाल निगोट, 33 धावा 16 बॉल मध्ये आणि बॉलिंग करताना 2 षटक 19 धावा आणि 1 विकेट त्याच्यावरती राहिल्यात. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच एक गाणं होत्या. चला गाणं होत्या. वितरित करतो आहोत. विशाल निगोट या प्लेअर ऑफ द मॅच. शेवटच्या सामन्यामध्ये विशाल निगोटने जो काही दमदार खेळ केला, 33 धाबा त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. 2 षटक 19 धाबा आणि विकेट देखील त्याच्या नावावरती राहिली. विशाल निगोट प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारात हकदार. ऑलराऊंडर खेळाडू आणि आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये ज्याला आपण पाहिलं खडकवासला प्रीमियर लीग मध्ये, आणि आयकॉन खेळाडूला आपण देत आहोत. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. सामना जवळपास घेऊन जाणं
या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक दमदार परफॉर्मन्स करणं काय राहतं, आयकॉन खेळाडूने कसं प्रदर्शन करायला हवं ते विशाल निगोटने दाखवून दिलं. हा पुरस्कार वितरित करण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करेन. विशाल निगोट याला आपण आमंत्रित करतो आहोत. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला वितरित करण्यात येतं. या विशाल डावखुरे हाताचा दमदार असा गोलंदाज आणि त्याहूनही अधिक घातक फलंदाज. मी निलेश दादा भिंदळे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते, आणि अगदी त्याच वेळेला सचिनजी बाड साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. खरं तर एक स्पर्धा आयोजित करणं आणि ती अगदी मोठ्या उंचीवरती घेऊन जाणं ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, या आपण निलेश दादा भिंदळे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आहे. प्रथमतः आपण देत आहोत या स्पर्धेची गोड आठवण भेट. पहा खरं तर महत्वाची बाब ही राहते ना, आयकॉन खेळाडूला ज्या ज्या वेळेला पुरस्कार मिळतात, आयकॉन खेळाडू मोठ्या पटलावरचे असतात, परंतु या विशाल निगोटला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळालाय. त्याने डेडिकेट केलाय गौरवसाठी. गौरव आपल्याला पुरस्कार वितरित करण्यात येईल. मोठ्या मनाचा विशाल निगोट, एकदा जोरदार टाळ्या विशालसाठी या निर्णयासाठी होतात. त्याने स्वतःचा